हरि ओम. अथ श्री साईचरित सच्चरित अध्याय 13वा ओवी 82. केवळ भोगेची तयासी क्षय जन्म जन्मांतरी हाची निश्चय भोगल्या विन अन्य उपाय निवृत्तीदायक दायक नाहीच तथापि भाग्ये संत दर्शन एक व्याधीचे उपशमन व्याधिग्रस्त मग व्याधीचे सहन दुःखे विन सहज सहज करी व्याधी दावी भोग दारुण संत ठेवी दृष्टी स करून तेने भोक्तृत्व दुःख विन संत निवारण करीतात. केवळ बाबांचा शब्द प्रमाण तेची औषध रामबाण एकदा कृष्ण श्वान भक्षिता दध्योदन जाहले निवारण हिम ज्वराचे कथेत वाटतील आड कथा परिया संकलित श्रवण करिता दिसून येईल समर्पकता स्मरण दाताही साईच माझी कथा मीच करीन साईच गेले आहेत बोलून त्यानीच या कथांची आठवण दिधली मज लागून ए समयी बाळा गणपत नामे एक जातीचा शिंपी मोठा भाविक येऊनी मस्जिदीत बाबा सन्मुख अति दिन मुख विनवित काय ऐसे म्या केले की पाप काहा सोडीना मज हिव ताप बाबा झाले उपाय अमूप हले नात्र ताप अंगीचा तरी आता मी करू काय जहाली सर्व औषधे कशाय आपण तरी सांगा उपाय कैसेनी जाय हा ताप तव दया उपजली अंतरी बाबा वदत प्रत्युत्तरी उपाय त्या हिमज्वरावरी ती नवल परी परिसावी दही भाताचे काही कवळ लक्ष्मी आईच्या देवळाजवळ काळ्या कुत्र्यास खाऊ घाल बरा होशील तात्काळ बाळा भीतची गेला घरी जाऊनी पाहू लागला झाकुनी ठेविला भात आढळला दही लाधला शेजारी बाळामनी विचार करी दही भात मिळाला तरी काळाच कुत्रा वेळेवरी देवळा शेजारी असेल का परी बाळाची उगीच चिंता
निर्दिष्ट स्थळी जाऊन पोहोचता कृष्ण श्वान एक पुच्छ हलविता समोर येता येता देखिले पाहुनी ऐसा हा योग जुळला बाळास मोठा आनंद झाला दही भात खाऊ खाऊ घातला वृत्तांत कळविला बाबास सारांश हा जो प्रकार घडला कोणी काहीही म्हणोतयाला तेव्हापासून हिमज्वर गेला आराम झाला बाळास ऐसेच बापू साहेब बुट्टी थंडी झाली होती पोठी जुलाब होत पाऊठी उलटीवर उलटी एकसराम सर्वौषधाने कपाट भरले परी एकही न लागू पडले बापूसाहेब मनी घाबरले बहुत पडले विचारी जुलाब उलट्या होऊन बापूसाहेब झाले क्षीण नित्यनेम बाबांचे दर्शन घ्यावया त्राण नुरले त्या गोष्ट गेली बाबांचे कानी अनुने बैसवेले सन्मुख त्याने म्हणाले खबरदार आता पासून मल विसर्जनी जाता नये वांतीही राहिली पाहिजे ठिकाणी तया सन्मुख हलवूनी तर्जनी पुनश्च पूर्वत तया अनुलक्षुनी म्हटले बाबानी तैसेच तात्पर्य काय त्या शब्दांचा दरारा दोन्ही व्याधीनी घेतला भेदरा केला पहा तात्काळ पोबारा झाला आराम बुट्टीस एकदा गावी वाक्याचा उद्भव असता झाला तयास उपद्रव वांतिरेच यांचा समुद्भव कळवळा जीव तृषाकुलम पाशीच होते डॉक्टर पिल्ले तयाने उपाय सर्व वेचले शेवटी जेव्हा काहीच न चले मग ते गेले बाबांकडे होते जैसे घडले साई चरणी सर्व निवेदिले कॉपी द्यावी की पाणी चांगले विचारती पिल्ले बाबास तव बाबा वदती तयाला खादूध बदाम घाला अक्रोड पिस्त्यासह तयाला प्यावया द्या तरुण तेने तयाची राहील तहान होईल सत्वर व्याधी हरण सारांश ऐसे हे पाजिता तरण उपद्रव निरसन झाले. हरिओम.